गुड मॉर्निंग मंडळी. तर आजची सकाळ खूप उशिरा झाली आहे माझी, कारण की माहीत नाही का की हा जो वर्ष आहे ना, हा मला असं वाटते की माझ्यासाठी खराब आहे की काय आहे. कारण की जे मी ठरवलं त्याचं सगळं उरपाटच होऊन बसलं आहे. त्यासाठी आता विचार करते की अवघे 2-4 महिने राहिले, याच्यामध्ये काहीच प्लॅनिंग नाही करायचं. जे होतं आहे, जे घडतं आहे तसंच घडू द्यायचं आहे. आणि जेवढं मी म्हणलं ना की बघा, आता गणेशोत्सव संपूर्ण संपत आलेला आहे. फक्त लास्टचे 2 दिवस राहिले आणि मला फक्त 2च व्हिडिओज बनवता आले. कारण की मी विचार केला होता की यावर्षी गणपती बाप्पांना 11 दिवस आपल्या घरी विराजमान करते, तर 11 दिवस त्यांची जी सोयीसुविधा मी करते ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून. पण तसं काहीही झाले नाही. मग त्यासाठी माझा मोबाईल कारण असो किंवा माझी बदलती तब्येत आणि बिघडतं वातावरण, सगळंच काही. पण असो, आता झालं गेलं ते सोडून द्यावं. पण जे आपल्या हातात आहे तेच करावं. तर उठायला उशीर झाला होता म्हणून पटकन उठून घर सगळं आवरून घेतल्यानंतर मग लगेच श्रेयाचा जो लंच बॉक्स आहे ते तयार करायला घेतला मी. तिचा लंच बॉक्स रेडी वगैरे केला आणि तिला शाळेत पाठवून मग राहिलेली जी कामं आहेत ती पण करते. तर काल मी हा जो मॉपर आहे तो आणला होता. त्यांनी म्हणलं आज सुरुवात करून पाहावी की कशी खरंच हे हेल्पफुल आहे का. आणि खरं सांगते, खूपच हे जास्त हेल्पफुल आहे. कारण की बसून फरशा वगैरे पुसणं थोडंसं अवघड जातं आहे सध्या मला. त्यासाठी म्हणलं हा उपाय आपल्यासाठी बरा असेल म्हणून हा घेतला. तर सगळं घर वगैरे पुसून घेते आणि आता गणपती बाप्पांची आरती पूजा सगळंच काही राहिलं होतं म्हणून पटपट कामं आवरत होते. अंघोळ करून मग फ्रेश झाले. मग सगळी तयारी केली. सर्वात आधी तर फुलांची हारं वगैरे करून घेतली. नंतर मग दुर्वा जो आहे तो पण तयार केला. त्यानंतर मग बाप्पांच्या नैवेद्याची तयारी केली. आता मला ना खूप जास्त इच्छा होती की मी तांदळाचे उकडीचे जे मोदक आहेत ते करावे, पण सॉरी मला ते करता येत नाही. म्हणून मग लास्टचा पर्याय माझ्याकडे वाचला, तो तळणीचाच होता. तो पण मी केला. आणि आमच्याकडे जास्त तर तळणीचेच मोदक हा प्रसादात ठेवतात बाप्पांच्या. मग सगळं तयारी करून घेतली आणि फायनली बसले मी बाप्पांच्या पूजेसाठी. आता 11 दिवस बाप्पा आपल्या घरात होते आणि हे दिवस कसे निघून गेले हे कळालंच नाही. खरंच हे विघ्नहर्ता आहेत. जसे या 11 दिवसांमध्ये यांनी माझ्या घरातील सगळे विघ्न दूर केले. मी तर आशा करते की प्रत्येकाच्या आयुष्यातले विघ्न पण दूर करावे आणि पुढच्या वर्षी लवकर यावेत. तर आरती वगैरे करून घेतली. अजून बरेचसे कामं होते. थोडंसं बाहेर पण जायचं होतं, पण वातावरण मला काय बरं वाटत नव्हतं म्हणून मी जाणं कॅन्सल केलं आज. त्यासाठी म्हणलं हा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. आणि गेले 5-6 दिवसापासून जो कंटिन्यू व्लॉग्स येत नाही त्याच्यासाठी माफी असावी. चला मग आजचा व्लॉग इथंच एंड करते. राहिलेली सगळी कामं मी आवरून घेते आणि भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. भेटूयात अजून एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय बाय.